पुन्हा एकदा सांगतोय, मी सरकलोय बाजूला पण अभंगावर येतो बरं. मला नाद आहे लांबून एसटी आणायचा. असं समजू नका कडव्याच्या बाजूला गेलं. नाही नाही, धोरणातलं आहे. मेमरी कार्ड 650 GB आहे म्हणून तो मोबाईल साधा वापरितो, कमी जीबीचा. घ्यायला काय माझ्याकडे पैसे नाहीत का? इतका रगील बोलणारा बिन पैशाचा असतो काय? हा, औंदाच्या तुरी इकल्या तर किती भारीचा मोबाईल घेईल. अजून तशाच्यात 700 वाढ्यात आता. हो. पण आता कशाला 90 वर्ष झाल्यावर म्हातारपणी कशाला गाऊन घालू? आता लोक लुगड्यावर राहिलो ना, आता म्हातारपणी कशाला गाऊन? त्याच्यामुळे याच्यावर मरायचं आता. आणि मी काय सरकारी नोकर नाही, मला काय टपाल नाही, टीए DAP आमके तमके संदेश नाहीत, काय नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला धकते तारका याच्यावर गड्याला बोलवतो, मजुराला बोलवतो, शेतीचे भाव आडत्याला विचारतो. काय ताण नाही. तुम्हाला लागते, गरज आहे, तुम्ही वापरीत जा. गरज नसताना ज्यानं सफरचंद कंपनीचा 2 लाखाचा मोबाईल घेतला त्या हरामखोराला मान्यता देणार नाही. गरज नसताना ज्यानं सफरचंद कंपनीचा 2 लाखाचा मोबाईल घेतला त्या हरामखोराला मान्यता देणार नाही. पण त्यानंच काम करून जर 2 तोळ्याची अंगठी केली तर त्याची पाठ थापतील. शाबास रे पट्ट्या. मला एक जण म्हणला, महाराज 2 लाखाचा मोबाईल तुम्ही मान्यता देत नाहीत. म्हणजे त्याला काम नाही ना, घेतला कशाला? मग 2 तोळ्याची अंगठी केल्यावर त्याला पाठ कशी थापटली? त्याचं लग्न झाल्याच्या नंतर बायको आजारी पडली तर अंगठी फुकून दवाखान्यात ने, माय आजारी पडली तर अंगठी मोडून दवाखान्यात ने, लेकराच्या शिक्षणाला अडचण आली तर अंगठी फुकून शिक्षण कर. मोबाईल सकाळी घेतल्याला जर दुपारी इकला, गावडे भाऊ तर केवढ्या लिक तू गोविंद भाऊ, सकाळी 8 वाजता मोबाईल घ्यायचा आणि संध्याकाळी 3 वाजता इकरीच काढायचा. किती लॉस असेल हो त्याच्यात? मला तर कळत नाही, मी 7वी पास आहे फक्त, पण अर्थ कळत तुम्हाला. हो, सोनं आता घ्या, आता इकत घ्या आणि 2 महिने संडासच्या टँक मध्ये टाकून द्या आणि 3 महिन्यानं पुन्हा काढा. अपवित्र होतं का? भाव कमी होतो का? नाही. म्हणून द्रव्य कमवायचं. एक विनंती करील, कोणाची मुंडी मोडून कमवू नका. जोडून या धन उत्तम व्यवहारे. पण संसारातला आणि परमार्थातला पुरुषार्थ प्रगट करायचा असेल तर पैसा लागतोच. या सप्ताहात ज्याला पंगत घ्यायची त्याला किराणा दुकानदार फुकट किराणा देतो का? त्यासाठी पैसा कमवावा लागेल. तीर्थयात्रा करायची असेल तर पैसा. तुम्हाला एसटी वाल्याला म्हणायचं मला फुकटच तिकीट दिकच देईल ते, म्हणून मी नोकरेन. पैसा लागतो. चला, काय सांगू लागलो. आमच्या पाहुण्याने 3 खून केले, बायको शहाणी होती, इथपर्यंत आलतो. कारभार तिच्या हातात होता. एक जणाला म्हणलं चला ना जत्राला, आलो असतो पण ती येऊ देईन. आणि म्हणलं तिला कशाला विचारायचं, बस माझ्या गाडीत, पण खर्चायला पैसे तिच्या जवळ येत ना. म्हणलं मी देतो, चल. नाही तुमचे कहा वापस देऊ. म्हणलं देऊ नको, चल. म्हणजे यात्रेला जाण्यापुरते पैसे पण बायकोनं कुणच घ्यावं लागते. ठीक आहे, बायकांनी पैशाचा कारभार हातात घ्यावा. ते मग आल तर तसा नवरा असला तर ते मग उठून दिलं का? तसा नवरा असला तर पैसे तुमच्याजवळ सांभाळीचा, कारण ते किती खर्चील त्याचा मेळच नाही ना. ते साखरेच्या पोत्यातला मुंगळा आहे, खाची अक्कल नाही आणि तांब्या घेऊन जाची अक्कल नाही. तसा नवरा असला तर. पण नवरा जर सात्विक असेल तरी किल्ली तुमच्याच कमराला. वा वा, मागच्या जन्मातली तू चांगल्या प्रतीची डुकरीन होतीस. तू का म्हण. एका बाईनं मोबाईलवर कमेंट केली ती, मला तर मोबाईल नाही. सांगितलं एक जणानं. एक बाई म्हणली माझा नवरा नालायक आहे तरी त्याच्या का पाया पडायचं. ऐक माझी माय, ऐक 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 ऐक. नवऱ्यानं नालायकपणा केला आणि नालायक नवऱ्याच्या नालायकपणाला कंटाळून जर त्यांच्या पत्नीनं नालायकपणा केला तर तुमच्या दोघांच्या नालायकपणात नुकसान काय होतंय सांगू. तुमच्या पोटी जन्माला आलेल्या तुमच्या लेकराचं नुकसान होतंय. मला सांगा, बापाचा नालायकपणा, माईचा नालायकपणा, जन्माला आलेल्या मुलीचा काय दोष आहे राजे हो? त्या कन्येचा काय दोष आहे? जन्माला आलेल्या निष्पाप तुमच्या मुलाचा काय दोष आहे? माझ्या माईंनो, तुमच्या चप्पलला स्पर्श करून प्रणाम करतो. नवरा जरी नालायक असेल तर त्याचा नालायकपणा गिळून टाका आणि आपली लेकरं मोठे करण्यासाठी त्याच्या आईनं नवऱ्याला मान्यता द्या. एक न एक दिवस त्याचं अंतःकरण बदलेल आणि त्याच्या लक्षात येईल माझी पत्नी देवापेक्षाही मोठी आहे. कारण लहानपणा आईनं घ्यायचा आहे, लहानपणा पत्नीनं घ्यायचा आहे.
कारण मुंगळ्याला सूत्रच नसते कोणीकडे थुत्र घेऊन चालावा. मुंग्या शक्यतो रेषेत चालत असतात. मुंगळे कोणी कळालं ना तुम्हाला? मुंग्यानं लाईन मध्ये चालायचं, कारण मुंगी लाईन मध्ये चालली की रांग मोडत नसती. मुलांचा पुरुषार्थ तुमच्या हातात आहे, म्हणून इतके बॉम्ब टाकतोय. माझा स्वार्थ आहे, माझ्या पवित्र देशातली लेकरं मोठी व्हावी, या देशातले हिरे घडावी, ही फक्त ताकद तुमच्यात आहे, म्हणून तुमच्यावर बॉम्ब टाकतो. नाही तर मग काय, तुमच्या घराला घर नाही, तुमचं धुपण आमच्या घरात येत नाही, तुमचं पाणी मोरीचं आमच्याकडे येत नाही, काही संबंध नाही, तुम्ही आम्हाला मागायला येत नाहीत काही. फक्त या देशाचं कल्याण करायची ताकद तुमच्यात आहे. कोळी कन्या पुत्र होती जी सात्विक, दयाचा हरीक वाटे देवा, दयाचा हरीक वाटे देवा. वा, त्यांना सात्विक करण्याची ताकद तुमच्यात आहे. बाईनं येलदरीच्या तळ्यातला धरणातला एक मासा विकत घेतला 5 किलोचा. त्याच्या पोटाला छेद केला, मधलं काय असेल मांस मज्जा तंतू काढून घेतली आणि त्याच्यात 2.5 किलो सोनं भरलं. भाजीपाल्याच्या पिशवीत जेस साहेबाच्या घरी मासा पाठीला. वशिष्ठाच्या कोर्टात केस गेली, इथपर्यंत चाललं होतं ना. खालच्या कोर्टातून जरी मुक्त झालात तर वरचं कोर्ट मुक्त करीत नाही. 2-2.5 किलो सोन्याचा मासा भरून, मासा साधाचे पाण्यातला पण आतमध्ये सोनं आहे. योगायोगानं स्वयंपाक करणारी बाई जेस साहेबाच्या घरची गैरहजर. त्या दिवशी स्वयंपाक करायला जेस साहेबाची पत्नी. आता ते माळकरी असेल कशाहून शक्य, आणि माळकऱ्याच्या घरी मासा कशाला जाईल. बाईनं पाकगृहात मासा विच्छेदन केल्याबरोबर त्याच्या पोटात 2.5 किलो सोनं सापडलं आणि प्लॅस्टिक लावलेली एक कागदाची चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीवर लिहिलं, आदरणीय जेस साहेबांच्या धर्मपत्नी, तुम्हाला विनंती, हे 2.5 किलो सोनं ॲडव्हान्स मध्ये आहे, माझ्या मालकाला निर्दोष सोडा, पुन्हा 5 किलो देते. जेस साहेबांना कोटगीट घातला, दारात गाडी होती. येतो का म्हणल्याबरोबर बाई आली आणि कोटचा कोपरात धरला. कुठं? काल रविवार होता, आता ड्युटीला चाललोय, ऐका जरा, या वापस. ते दप्तर घेणार तिथं होतं. हे थांब रे तू इथंच. स्वयंपाक घरात नेलं, ते मासा दाखिला, 2.5 किलो सोनं दिले बाईनं. हे नाव? हो म्हणले, आजच सही करायची, याला फाशीची शिक्षा आहे. याला फाशीची शिक्षा करून पेनचं टोक मोडायचं का? इथंच पेन चुलीत घाला, त्याला फाशी देऊ नका, त्याच्या विरोधाकाल फाशी द्या. जेस साहेब म्हणले ते निर्दोष आहे ना. कारण दोषी काय होते, 2.5 किलो सोनं आले, आयुष्यभर चांगलं काम केले, गळ्यात फुटका मनी नाही माया. एकदा काम खोटं करा ना, करा ना एकदा काम खोटं. 2.5 किलो सोनं पुन्हा 5 किलो येणार आहे. ते म्हणला नको ग, वरचा पाहतो ग, भगवान पांडुरंग परमात्मा, भगवान विश्वनाथ शिवजी पाहतात ग आपल्याला, नको असं काम. काय नका सांगू म्हणे, हे इतके लोक पाप करायले, त्याला बघणं आपल्याला बघा रिकामा आहे का बघायला. महाराज, ज्याला फाशी होणार होती त्याची फाशीची शिक्षा कॅन्सल, आणि ज्याला होणार नव्हती त्याला दिली. पुढे काय झालं असेल ते असू द्या, पण ऐका ना पुढचं. खालच्या सुप्रीम कोर्टातून निर्दोष सुटलेला आमचा पाहुणा येरी म्हणालो, हे तुमचाच आहे, पण तुम्हाला राग येईन म्हणून 1.5 तासाकरता मायावर घेतलंय. गाव सोल्ड केस नन की तुमचाच म्हणतो. सध्या नाही तुमचा, सध्या आमचा. तशा सस्ताईला 15,000चे फटाके वाजले दारात. मुक्त सुटलो, मुक्त सुटलो, मुक्त सुटलो, मुक्त सुटलो. एअर कंडिशनर गाडी केली त्या काळामध्ये. 17 लाखाची गाडी होती त्यावेळेला, 17 लाख रुपयाला. आता त्या गाडीची किंमत झाली 76-77 लाख. नसू द्या शिक्षण, गणित येते मला चांगलं. 17-17.5 लाखाची गाडी केली. 9 माणसं, मुक्त सुटलेला आरोपी 1 आणि सोबत 8 मित्र, ड्रायव्हर 10वा. तिरुपतीला गेले आणि पंढरपुरातल्या मालकानं तिरुपतीतल्या मालकाला संदेश केला,
खालच्या कोर्टातून मुक्त सुटलेला हरामखोर तुमच्याकडे यायलाय. तिरुपतीतल्या मालकानं सांगितलं जरासा थांबा, पुढच्या मालकाला संदेश देतो. आणि तिरुपतीचं दर्शन घेऊन हा नालायक श्रीशैल्य मल्लिकार्जुनला गेला. सकाळी सकाळी गाडी लवकर पोचली. तिथे एक धरण आहे छोटस, आणि त्याच्यात हे 9 जण आंघोळीला गेले. इथल्या कोर्टातून मुक्त सुटला होता का 2.5 किलो सोनं देऊन, बायकोन पुन्हा 5 किलो देऊन टाकलं. तर श्रीशैल्य मल्लिकार्जुनच्या डॅम मध्ये 27 वर्ष झालं खाली गेलाय. मी जितक्या वेळेस गेलो तितक्या वेळेस पाहुण्याला हाक मारतो, पण वर येतच नाही. अजून पाहुणा वरी नाही आला, अजून पाहुणा नाही वरी आला. म्हणजे खालच्या कोर्टातून जरी पैसे देऊन मुक्त सुटलात ना, तर पंढरपुरातला बाप कोणाच्या बापाला सोडित सांगत, कारण ती न्यायदेवतेतला माणूस आहे. तो चुका करणारा माणूस नव्हता. त्या नालायक बायकोमुळे त्यानं चूक केली ती, म्हणून त्याचं कीर्तनात नाही पाखडीत. इतका अधोगतीचा काळ गेला की मला सुद्धा सांगताना डोळ्यात पाणी येईल. तुम्ही काही चुका करा, वरचा सहन करीत नाही. बघा, महर्षी वशिष्ठांच्या कोर्टात केस टाकली. वेळ संपलाय का? किती वाजले? 12. 10-15 मिनिटं पुढे सरकू. हो. वशिष्ठाने न्याय चुकीचा दिला. गावात कोणीतरी शूद्र तपश्चर्या करते म्हणून पाप वाढे. ऐका पुरावा गिरगावकराचा. गिरगावकराचं पोरग कीर्तन करीत असेल, काहीच एवढं मोठे पण नाही. मला नको वाटते माझ्या पोरानं कीर्तन कर व्हावं. मला एकच वाटते, मी मेल्याव त्यानं पंढरपूरची, आळंदीची, देहूची, पंढरीची वारी सोडू नये, त्र्यंबकची. इतकंच त्यानं करावं. इतकी माझी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी मागणी. त्यानं कीर्तनकार व्हावा अशी माझी मागणी नाही, गरज नाही. माझा मुलगा जर कीर्तनकार झाला तर काहीच मोठे पण नाही. तुम्ही व्यापार करता नितीनजी, तुमचा मुलगा व्यापारी होता असेल, काही नवलाची गोष्ट नाही. आमदाराचं पोरग आमदार झाला असेल, काही नवलाची गोष्ट नाही. कलेक्टरचं पोरग तहसीलदार झाला असेल, काही नवलाची गोष्ट नाही. ज्याचा बाप आयुष्यभर देवाचं नाव घेत नाही, कारण ज्याला देवही कळत नाही, विचाराचा पगडा ज्याचा कायमचा संपलाय, अशा भंगिऱ्या बापाच्या पोटी जर परमार्थिक पोरग जन्माला आला असेल तर त्याची पाठ थापटा. मगाशी बसलं होतं ना एक, इथं बसलेलं आपण उठून लावलं. त्याचं जर पोरग शिक्षक झालं ना, त्याचं जर पोरग व्यापारी झालं ना, मेलच नाही. पोरग मेल तर मामाच्या गावी. मातुला तिदकुलायाम दक्षिणाधिपतयो ततयमाग्रो भयस्थिताना मृत्तिकालाच छेदाय. तिथं त्याला छेदलं यमानं, पण रातोरात प्रेत अयोध्येत आलं. त्याची शहानिशा केली नाही आणि चर्चा झाली, अयोध्येत तरुण मरत नाही. मग कमी वयातलं पोरग का मेलय म्हणून वशिष्ठानं न्याय दिला. कारण वशिष्ठ हे सूर्यवंशाचे कुलगुरू होते. वशिष्ठानं न्याय चुकीचा जरी दिला तर त्यांना एक कर्म फेडावं लागलंय, ते आज सांगत नाही. पण वशिष्ठाचा न्याय मर्यादा पुरुषोत्तम जगाच्या मालकाने, काल ज्यांचा जन्म झालाय त्या माझ्या प्रभू रामचंद्रानं तो न्याय मानला आणि एका किराताचं पोरग मारलं. लावरं चित्र सशे धरणाराचं पोरग मारलं. किरात होतं, किरात बिल्लाचं पोरग मारलं. बाई तिथं ठिकाणावर गेली, पाहिलं तर आपला मुलगा मृत्यू पावला. पांढऱ्या वस्त्रामध्ये मुलाचं प्रेत बांधलं. वैकुंठीचा हरिण ताना यशोदेच्या घरी. का यशोदेच्या घरी जगाचा बाप गेला याचा पुरावा सांगते. आणि मग ते प्रेत घेऊन ती प्रभू रामचंद्राच्या वाड्याच्या बाहेर, महालाच्या बाहेर एक आश्वस्ताचा वृक्ष आहे, त्याच्यात भगवंताचा अंश आहे. वृक्षा माझी आश्वस्तू, देवाचा अंश आहे, विभूती आहेत त्याच्यात. त्या झाडाला टेकन देऊन ती बसली. समोर मुलाचं पार्थिव कपड्यात बांधलेलं, त्याच्यावर डोकं ठेवलं आणि रात्रभर रडत बसली होती. सकाळच्या 4 वाजता सुमंत आपलं सगळं आटपून मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना मुजरा करण्यासाठी प्रधान येत होते. तेवढ्या काळात पाहिलं, आश्वस्ताची सगळी पानं गळाली. गळतीचा काळ नव्हता. झाडाची पानं गळणारा एक ठराविक ऋतू आहे, तो ऋतू नव्हता. हा ऋतू नसताना सुद्धा पानं का गळाली पाहिलं तर मशालीच्या प्रकाशामध्ये झाडाच्या बुडाला एक स्त्री बसलेली, जर्जर शरीर आहे, वयस्क आहे, पण समोर एक पांढऱ्या कपड्यातलं गाठोड आहे, त्याच्यावर तिनं डोकं ठेवलेलं आहे आणि ती रुदन करू लागली. कोण
कोण कोण? राजाचा प्रधान. त्याच्या बैलधारा बसा 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 खाली घ्या. बस द्या 2 मिनिटं बसू द्या. कोण बाई? बाईने सांगितलं मी किरात आहे. काय गाठोड्यात? माझ्या मुलाचं पार्थिव आहे. बाई मेलेली माणसं मशानात नेत असतात. न्याथे प्रधानजी. मांडी खालचा बाण काढा. कोणाचा बाण आहे? सुमंत नावाच्या प्रधानजीनं सांगितलं मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा बाण आहे. या नगरीचे राजा अयोध्या नरेश प्रभू रामचंद्र त्यांचा बाण आहे. हो. मग त्यांनी माझं पोरग मारलंय. बाण घेऊन आली. जेटची गरज नाही, वकिलाची गरज नाही, साक्षी नाही, पुरावा नाही, काय नाही, सगळं हजरच. ह्याच बाणानं मारलं आणि तो बाण प्रभू रामचंद्राचा होता. सुमंतानं बराच प्रयत्न केला मिटविण्याचा, मिटलं नाही. आताच्या काळातला असतं तर 1-2 कोटी रुपये दिल्यावर घरी गेली असती. किती दाखवायच्यात पेपरवर? महाराज वात्सल्यावर, देवाच्या पलीकडची आपल्या वात्सल्यावर जिची निष्ठा आहे ती मरण पत्कारीन पण उलट मांस खाणार नाही. तिला आई म्हणतात. तिला आई म्हणतात. तिला आई म्हणतात. चला अजूनही या देशात आई नावाचा दर्जा आहे म्हणून देश शाबूत आहे. म्हणून देश शाबूत आहे. तुम्हाला एक सांगू का? प्रत्येक गावात एक सती असते आणि प्रत्येक गावात एक साधू असतो आणि त्या दोघांच्या जीवावर अख्खं गाव तरत असते. अख्खं गाव, अख्खं गाव. बापू यावर या, यावर या, वर या, वर या, यावर या. एक जण म्हणला महाराज सती ओळखायची कशी? कसं बापू? ओळखायचीच नाही. ती तिच्या आचरणानं सती असते. ती तिच्या आचरणानं सती असते. माझ्या माईंनो लोपामुद्रा नावाची स्त्री प्रभू रामचंद्राच्या पाया कधीच पडली नाही. प्रभू रामचंद्र तिच्या पाया पडत होते. तर तिच्या सतीत्वाचा पुरुषार्थ, तिच्या पातिव्रत्याचा पुरुषार्थ काय होता? ती आपल्या पतीच्या दिवसात 3दा दर्शन घेत होती म्हणून जगाचा बाप तिचं दर्शन घेत होता. तिची देवावरी सत्ता. एवढ्या मोठ्या पुरुषार्थी तुम्ही आहात. हा पुरुषार्थ आहे. 59 वर्षाच्या नंतर एका व्यक्तीनं संन्यास घेतला. 59 वर्ष वय झाल्यावर संन्यास घेतला. कपडे कोणतीच नाही घातली, फक्त अंगात बनेल आणि कमरेला टावेल गुंडाळला. याच्यानंतर आजही त्या साधूला दुसरे कपडे नाहीत. 59 वर्षाच्या नंतर बापू आंघोळ करण्यासाठी बाथरूम मध्ये गेला. बायकोनं टावेल आणि ते बनेल तिथं ठेवलं होतं. अंग पुसून बनेल घातलं, टावेल गुंडाळला आणि बाहेर आल्याच्या नंतर घरात प्रवेश करायच्या अगोदर बायकोला माय म्हणला, निघून गेला. महाराज त्यानं जरी बायकोला माय ही उपमा दिली असेल पण तिनं नवऱ्याला नवराच मानलं. आस्थागत आजचा विषय सांगतोय. आजचा ती बाई रोज सकाळी स्नान आटपल्याच्या नंतर स्वयंपाक करायचा, लेकरांना डबे वगैरे काय असेल ते काम करायचं आणि स्वतः जेवायच्या अगोदर एका ताटामध्ये एक पोळी असेल, एक भाकरी असेल, भाजी असेल, भात असेल, जे त्या दिवशी जेवायला केले ते ताटात ठेवायचं. तुळशीचं पान ठेवायचं, त्याच्यावर एक दुसरं पात्र ठेवायचं, पाणी फिरवायचं आणि एकच म्हणायचं, जेवा पती परमेश्वरा. दुसऱ्या दिवशी सकाळी पात्रात काहीच नाही. महाराज नवऱ्याच्या नावानं समर्पित केलेलं अन्न पतिदेवाच्या मुखात जात होतं. महाराज हा पतिव्रतेचा पुरुषार्थ आहे. म्हणून एक सती प्रत्येक गावात आहे म्हणून गाव शाबित आहे. ज्या दिवशी गावातली सती संपत असते त्या दिवशी गावाची दशा सुरू होत असते. आणि गावात कुणीतरी एक साधू असतो. बापू साधू भजन करतो म्हणूनच असतोय असं नाही. गळ्यात 10-15 माळी येत म्हणूनच साधू असतोय असं नाही. टिळे टोपी माळा हे तो देवाचे कपाळ. कोणाला म्हणायचं साधू? एका व्यक्तीनं सांगितलं महाराज आळंदी नाही, देहू नाही, पैठण नाही, पंढरी नाही, आतापर्यंत कुठलाही देव पाहिला नाही, कुठल्या गंगेचं स्नान केलं नाही, कुठल्या देवळात डोकं वाकवलं नाही. मग केलं काय? सकाळी स्नान झाल्याबरोबर कोण्याही देवाचं दर्शन न घेता मायबापाचं घेतो
आणि सकाळची भाकरी बांधून शेतात जातो. संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर हातपाय धुतल्याच्या नंतर पहिलं मायबापाचं दर्शन घेतो आणि मायबापाला ताट लावल्याशिवाय आतापर्यंत जेवलोच नाही. समोरच्या सिद्धांतिकानं सांगितलं, एका कोटी महाराजापेक्षा श्रेष्ठ तू आहेस. एका नाही, एका